हेलो गाइस, गुड आफ्टरनून, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। सो गाइस, आज होली है तो होली की आप सबको हार्दिक शुभकामनाएं। तो आज होली है, आपको पता है, सबको भी सपने है, हर साल मनाते हैं हम लोग होली। कल है धुलीवंदन, आज होली धन है। तो आज हमारा सोमटना में भी, वाशी में भी, सब जगह प्रोग्राम है। तो आज देखता हूँ मैं कहाँ कहाँ कवर कर सकता हूँ, मेरा गाँव में या सिटी में। तो कोशिश करूँगा मैं दोनों जगह कवर करने की। तो अभी देखते हैं, शुरुआत तो दोपहर में हो गई है। अभी कुछ भाई होली दहन के लिए फाटी लकड़ियाँ बिकड़े सब जमा करना है, तो अभी लड़का लोग जमा करने वाले दोपहर के बाद में। तो देखते हैं, मैं भी हाथ बार लगाऊंगा या नहीं लगाऊंगा, वो बात की बात अलग है। मिला टाइम तो हाथ बार लगाऊंगा, नहीं मिला तो फिर अपना थोड़ा काम पड़ा है वो पेंडिंग कर रहा है, कर ख़त्म कर रहा हूँ। और कल धुलीवंदन है, कल भी मज़ा आएगा। कल देखते हैं कि वो धुलीवंदन खेले या नहीं खेलेंगे, कि मेरे बच्चे का कल 10th का नहीं, इसका एग्ज़ाम चालू है। तो फिलहाल ज़्यादा भी ब्लॉग में बना रहा नहीं, बहुत कम कम बना रहा हूँ। उसका एग्ज़ाम चालू है, तो परसों उसका पेपर भी है। तो देखते हैं, बनाएगा तो बनाऊँगा, नहीं तो नहीं। लेकिन आज का ब्लॉग देखते हैं बनाने का रात का, कि हमारे यहाँ पे जो होली है, होली दहन जो होता है रात को 12 बजे करते हैं। तो फिर देखते हूँ मैं, और हमारा जो सिटी में है वो 8-9 बजे हो जाती है। तो अभी देखते हैं दोनों जगह कवर कर पा रहा हूँ क्या नहीं कर पाऊँगा, देखना पड़ेगा। एक जगह कहीं तो मैं कवर कर पाऊँगा, या इधर का गांव का या सिटी का। तो लेट्स सी, देखते हैं, मज़ा करेंगे आज भी, हम भी करेंगे, आप भी मज़े देख, हमारा ब्लॉग देख के एंजॉय करो। तो फिलहाल चलो, अपना थोड़ा कुछ काम पड़ा है पेंडिंग, वो कर लेते हैं। आज वैसे भी लड़का लोग को छुट्टी दी है होली के लिए, अभी कल भी छुट्टी रहेगा, काम कुछ ज़्यादा नहीं रहेगा। तो अभी नॉर्मल अपना थोड़ा काम पेंडिंग पड़ा है, तो कर लेते हैं। बिल बिल बनाने का सब कुछ है, वो कर लेते हैं अभी। बाकी अपना तो है, अभी सुबह तो आ चुका हूँ मैं, थोड़ा साफ सफाई करने का था, वो कर रहा था। तो अपना सब हरा भरा खेती भी मस्त सबको दिख रहा है। अच्छा, मेरा टमाटर भी आ गया अभी, मस्त अभी टमाटर भी आ गया। चलो, ऑर्गेनिक खेती अपने मस्त भी, क्या ऑर्गेनिक खेती करके रखा मैं। तो ये तो बात आपको देखते रहेंगे, ऐसा कुछ नहीं है। तो अभी आज होली का है, आज होली का एंजॉय करते हैं हम लोग, फिर दिखाएंगे आपको भी क्या क्या करेंगे। इस होली की जो तैयारी, हमारी पारंपरिक प्रथा, तो अभी देखो आप लोग, आपको सब दिखाते हैं हम लोग अभी। तो अभी लड़के लोग पूरा एक झाड़ जो नॉर्मली लेके जा रहे हैं अभी हम लोग, जो होली के लिए लगता है हम लोग को। इस देख रहे हो आप लोग हमारी जो होली की तैयारी है, फिलहाल हम लोग चालू कर रहे हैं। तो अभी लड़का लोग हमारा पूरा होली के लिए, ये देख, ये काहे करत हो ऐसा एवढा झाड घेऊन चाललाय मोठा आमचा, बघा सगळी तयारी चालू आहे होळीचीच, धमाल आहे बघा। आता 6 वाजलेत, आता पूर्ण तयारी चालू आहे होळीची आमची। और रात्री 12 वाजता आमची होली हे होईल, दहन होणार आहे। तर आता सगळे आमची पोरांची एन्जॉयमेंट चालू आहे सगळी, अजून थोडेसे बाकी आहेत। होळीसाठी जे लहान लाकडं ते जमा करत आहेत, अख्खा रस्ता ब्लॉक करून ठेवलेला आहे। म्हणजे हवा टाईट झालेली आहे, घाम निघाला, हवा टाईट नाही ना, फक्त घाम निघालेला आहे। होळी आयोजन, डेकोरेशन, आमचे लाइटिंग बेटिंग सर्व झालेलं आहे। आणि मानांचे आमच्या 2 होळी असतात, हे बघा, ही एक आणि ही एक 2 होळी असतात मानाच्या आमच्या। ते पण तुम्हाला आम्ही सांगतो, मला आयडिया नाही आहे, मला विचारावं लागेल की काय 2 होळी मानाच्या, थोड्या वेळानंतर ते पण सांगतो, आम्ही माहिती करून घेतो ते सुद्धा। होली घेऊन येत आहेत, होली मोठा, एकदम मोठा लाकूड घेऊन आलेला आहे, एकदम मोठा लाकूड घेऊन आलेला आहे। सगळ्याचा पूर्ण तयारी चालू आहे बघा। आपण सगळं आमची सोमटकराची पोरं, बाबा बघा शेक घेऊन येतात। सगळ्यात आता 7:15 वाजलेले आहेत, आणि आमच्या होळीची तर पूजा सुरू झालेली आहेत। म्हणजे आमचे गावकरी आता हळूहळू येतात, आणि जे होळीची पूजन आहे ते चालू झालं आहे। तर पाया पडूया आपण, आता चालू आहे आमची मॅडमचं पाया पडायचं। सोसायटी आहे, सोसायटीमध्ये होळी
आता आपलं पूजन करून झालं आहे. आरतीनं आम्हाला आता नारळ टाकूया. छोट्या छोटे नारळ टाकता तुम्ही ना? वापस येतं समोर येत आहे परीक्षा पण करणार तुझी एक्झाम हां हां ते का नाही तुला नाही यायचं. मी लगेच जाऊन येईल. आता काय 11 वाजता निघालो काही 12 वाजेपर्यंत पोहोचेल मी. असं काय नाही. एक आपण थोड्या नाही राऊंड मारू आपण ना. त्यांची मॅडम राऊंड मारते थोडी ना. 5-3 राऊंड होतील. आम्ही फक्त एकच राऊंड मारू. जास्त 5 मारू शकत नाही ना. आपण एकच मारूया. बाप और बेटा अभी दोनों राऊंड मार रहे हम लोग. तर आमचा होळीचा आशीर्वाद घेऊ आम्ही है ना रे. आता होळी दहन सुरू होते आमची सोसायटीची इथे. नॉर्मल सोसायटी आमची 9 वाजता ते होळी दहन सुरू होते. आता कारण की गावा ठिकाणी आपले 12 वाजतात. बोंब मारायचं बोंब असं आजूला असं बोंब मारत असतात काय होते. तर चला काही झालेलं तर इथं होळीचा. आता जेवायला बसूया. थोडंसं दिवस उपास सोडणार आहेत मॅडमची. तर आता आम्ही होळीचं दहन झालेलं आहे. आता घरी आलो आहे. तर चला आता काय काय बनवलं आज बघूया. काय काय बनवलं आज? पुरणपोळी, भाजी, पापड, भात. अरे वा. चला आता मस्तपैकी जेवायला घेऊया. गव्हाची पुरणपोळी आज गव्हाची म्हणजे याची नाही म्हणजे काय म्हणते तो कुठले होळीले होळी पुरणाची पोळी साहेबाच्या बोछात बंदुकीची गोळी. चला ती मला माहिती आहे ना म्हणून तर म्हटलं. असंच म्हणतात ना गावा ठिकाणी मोह कसे म्हणतात. होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबाच्या बोछात बंदुकीची गोळी. तर होळी आहे होळी. हे बघा किती असते आमचं पोरगं. चला ठीक आहे. आता जेवायला घेऊया मस्तपैकी. बघूया आता प्रयत्न करतो सोमाण्याला जायचं. प्रयत्न करूया पण सक्सेस कधी आपण बघूया. आज जेवल्यानंतर समजेल आपल्याला किती काय आहे का नाही. चला लाईक और शेअर सबस्क्राईब करू आमका लाईक बोला. ऐकतो का. तर गाईच आता पोचलो आपण सोमटण्याला. चला आता होळीचे दर्शन घेतो इथं मी. हां होळीचं दर्शन घेऊन पाया पुढे चला आता. चला होळीचे पण दर्शन घेतलेलं पाया पडलेलं आहे. तर एक राऊंड मारू आपण फिरून मारूया. मस्त दाखव मस्त पाठी होती. तो पिला पण दाखवतो मला सगळं दाखवते ना. तर आमचे धनाभाऊ आणि आमचे दादा पण आहे बाबाजी म्हणून. आवाज येतो कुठेतरी. अच्छा ठीक आहे. आता आपल्याला मी सांगतो माहिती म्हणजे आमच्या होळीची. ते मी सांगू शकत नाही. आमचा भाऊ आहे धनाभाऊ ते सांगतील तुम्हाला माहिती. मला ही एक होळी आणि ही एक होळी म्हणजे काय असते ती. तर धनाभाऊ बोला. तरी माहिती आपली होळीची मला पण आयडिया नाही आहे. पहिल्यांदा बघतो नॉर्मली ही एक होळी आणि हे दरवर्षी बघतो असं नाही. मी दरवर्षी होळी बघतो आपण पण अजूनपर्यंत मला काही माहिती नाही आहे. ही एक होळी आणि ही एक होळी त्या दोन्हीचा अर्थ आणि काय आपली इथं पद्धत काय असते आपल्या सोमटणे गावाची. त्यांचं आता आपल्या पूर्वजांपासून म्हणजे ऐकत गेलो. तर त्यांनी जे जे प्रथा होत्या आपल्याला समजावत गेल्या ते आपण ऐकत गेलो. आता ही आपली होलिका आणि त्यांचा मुलारी म्हणजे जसा बहिणीला आणायला भाऊ जातो तसा तो मुलारी असतो. मग त्याचा मानपान वेगळा आणि होलबाईचा मानपान वेगळा असे ते 2 प्रथा आहेत. त्याच्यामुळं पहिली अग्नी म्हणजे प्रदक्षिणा होते आरती होते ती होलिकेला होते मुलाऱ्याला होते. पहिला मुलारी पेटवला जातो त्याच्यानंतर होली पेटवली जाते. अशी ती परंपरा आपल्याकडे म्हणजे पूर्वजांपासून आलेली आहे आणि आपण ती पुढे चालवत राहिलो एवढंच. अशी आमची गावातली परंपरा तुम्ही ऐकलीच आहे. त्याशी आता आम्ही आमची पुढची पिढी आम्ही आता पुढे घेऊन चाललोय. आणि आपला पिढा पण लावतो तो कशासाठी लावतो. होलीचा मान
होळीचा मान. म्हणजे माहेर करीन आपण माहेरवाचीन आली हा. तर तिच्यासाठी जसा मटण मच्छी करतो तसा तो होलिकेचा एक आपला मान असतो. तो म्हणजे आता तो अखंड तिच्या घरी नेण्यासाठी दिलेला असतो. तो हा होळीचा पिळा म्हणून आपण तिथं इथे करतो. घोडे गेला. काळा पिला शिरू का त्याला म्हणजे हे आपण नाही मानपान फक्त आता पूर्वीचा सगळा विसरून जायचा. हा आहे ना, हा जिवंत आम्ही कुठं पण बाहेर नेतो, इथं चालत नाही. अच्छा तेच म्हणतोय मी. याचा म्हणजे फक्त हा बाहेर नेऊन हे करतो. म्हणजे आता हा मानपान फक्त पिळा म्हणजे कोंबडीचा पिळा जो आहे पूर्वी चालायचा, पूर्वी हे गोष्टी चालायच्या मानपान वगैरे. पण आता ती गोष्ट आता काय करतो, हा जो पिल्ला वगैरे असतो ना, ज्याला कोणी जिवंत घेतो आणि त्याचा जीव वाचून आपण त्याला बाहेर कुठंतरी म्हणजे कोणी असं कोण ठेवत असेल त्याच्याकडे आपण म्हणजे ज्याला भेटला तो नेतो जिवंत. अच्छा म्हणजे चल ठीक आहे. पण त्याला म्हणजे आपण काहीतरी हा वेगळा काहीतरी केलं आपण. हा वेगळा म्हणजे आपल्या या पिढीने काहीतरी वेगळा काहीतरी केलेलं आहे. दान धर्म फक्त दाखवतो, नाहीतर मग जो ज्याला भेटल जिवंत म्हणजे होली पेटवायच्या अगोदर काढतोच आपण, हा, असं. काढूनच घेतो आपण. असं. म्हणजे ही आमची सोमंडा गावची प्रथा आहे. तर आता 12 वाजता आम्ही होळी 12 वाजता करतात ना. 12 वाजता आमच्या दरबार 12 वाजता. जसे आता मी तुम्ही बघितलं असेल सिटीमध्ये 9 वाजता 8 वाजता होळी मी आता पेटून आलेलो आहे. 9 वाजता होळी पेटून आलो. तर आता आमची 12 वाजता होळी जाईल. आता होळी आता मुंड्या आमचे काय लाकडाचं हे करतात पूर्ण. नॉर्मली असं झाड पूर्ण हे ठेवलेलं असतात. आता चारी साईडनी आता लाकडं पूर्ण लावतील सगळेजण आता. म्हणजे आमचे सगळे पोरं आले ते चारी बाजूने ते लाकडं लावून घेतील आता. लाकडे रचत आहेत पोरं आपली. हा रमण भाई आपण आहे रचाला होळी घेतली पोराने आता. तर जेवढी आपले दिसतात वाटी इकडे आजूबाजूला सर्व तर रसून घेतील आता पूर्ण. हे आमचे पाया पडल्यानंतर सगळे नंतर असतात फाटी. तेव्हा कशी मेहनत करतात पोरं आपली. बघता ना मग चालेल. ऑलमोस्ट आता वन डे आमच्या रचून झालेले आहेत. आता आमचे बॉडीगार्ड आताशे आलेले आहेत. शेवटला बॉडीगार्ड आमचे आलेत काय. आणि तो अजून एक बॉडीगार्ड आहे बघा. तो आमचं बघितला असेल आमचा सीट तोडलेला यो माणूस. बसमध्ये सीट तोडलेला योच है ना. हे आताशे बॉडीगार्ड आमचे आलेत. सगळं झाल्यानंतर येतात. आमच्या घरी किती मोठा फाटा आणला याने यो. एवढा मोठा फाटा काय खरं नाही तर काय. पोरं कशी मेहनत करतात. झाला पडला यो. मेहनत आमच्या पोराची मेहनत बघा. आश लगा जोर चल. बोला 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 अरे इकडे आला. गाईस बघा आमची होळी माशीन बघितलं आता बघ किती मोठी होळी झालेली आहे. अजून चालूच आहेत. रचारची अजून चालूच आहे भरपूर. बारकी पोरं फुल मेहनत चालू आहे बारक्या पोरांची. आवड आणि मेहनत दोन्ही आहे पोरांची बघा. तुम्ही सगळं मागा तुम्हीच असती सगळी आखी होळी तुम्ही दोघा सगळ्या पोरांच असती. छोट्या पोरांनी काय करतात गद्दारी कसली गद्दारी. हे आमची चिली बिली सगळी पोरं आहेत ना फुल. हे काय नवीन काय काय समजत नाही. हो 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 हो. नवरा नवरी बाबा तर लागायची
काहीतरी वेगळं आहे. काहीतरी वेगळं असं एक बघतोय आपण इथे पुन्हाच. आणि कुठे गेले ते नवरा नवरी. हे नवरा नवरी आणि पूर्ण डान्स करत करत आलेलं आहे ते सगळं गँग. कुठे गेले नवरा नवरी आमचे. हे बघा हे नवरा नवरी. इकडं इकडं कशा आहेत. भन्नाडे आमची नवरी भन्नाडे. चिली मिरांचं काय तू नाचत नाही. हे आमचे वराती आलेले आहेत. आणि नवरीचं एक सस्पेंड आत्ता समजलं मला. नवरी कोण आहे ती सस्पेंड मध्येच. भन्नाट नवरी. आय शाबाश. नाव घे नाव. नाव घे. नाव घे. नाव घ्यायचा. इकडे नाव काय घ्यायचं. थांबा रे थांबा. आयर देऊ दे पहिला. आयर देऊ दे. अरे वा वा. मला रे बोल लवकर. मेलेला अन्नापासून. खतरनाक नाव. लसूण लसूण या मेलेला अन्नापासून. छोले डबाले. तू साईड हळूहळू. पुढे तिकडे चला चला जाऊ दे पुढे. हे करून असा लवकर. काय होतं रे तुमची गेली. हो नाचा नाचा तिथे जावा. नंतर गोष्टी करा तुम्ही. नवरा नंतर गोष्टी करा. काय कुठं काय मॅच इथं धमाल चालू. तुम्ही मॅच घालतो. आता माझी लावली. आता बघा पाहिजे पाहिजे नाही अजिबात नाही. यंदा 5 ठिकाणी टाकल्यात. 5 ठिकाणी काय भरून तुझा. होली आलेली आहे. होळी लागलेली आहे आपले 10 एक्झॅक्ट 12 वाजलेत. एक्झॅक्ट 12 वाजता होळी लागलेली आहे. सो हाय गाइज. पुण्याची पोळी.
तो आमच्या सर्व संघटनेचे गावकरी सगळे आलेले आहेत. वरती बाल्कनीमध्ये पण आहेत पब्लिक आमचे. उठला पाटील उठला. तो बघत होती तुम्हाला मजा, पूर्ण मजा, एन्जॉयमेंट. तो तुम्हाला पूर्ण दाखवतोय बघा कसे राऊंड मारलेला तो पावलं आपले पोरं. पुढे गेले ते बघा. ते बघा. थोडा जास्त पूर्ण आहे ना. दोन झाल्या दोन चल. तर इथे 5 राऊंड मारणार आहेत. आत्ताशी चार 3 झाल्या 3 ला चौथी वा. झाल्या का? 3 झाल्या. 2 मागे आहेत, 2 मागे आहेत. त्याच्या आता लवकर ये. शेवटची तो आता लास्ट राऊंड होता. लास्ट राऊंड शेवटचा राऊंड मारला होता. शेवटच्या राऊंड मध्ये थांबले नको थांब. तर चला शेवटचं पण राऊंड झालेलं आहे. बघितलं आपली धमाल कशी असते गावात. तिथे फुल धमाल असते गावामध्ये. अरे चला होली लागलेली आता. जी एन्जॉयमेंट असेल पूर्ण गावाच्या खाली. आमची होळी पेटलेली आहे. 12-10 झालेत. 12 वाजता आमची होळी लागलेली असते पूर्ण. फटाके सुद्धा वाव. आता होळी लागल्यानंतर नारळ काढायचे आपली प्रथा चालू असते. बघा नारळ आलेला आहे एक. बघा सगळीजण नारळ काढत आहेत बघा. ते बघा अशी लाईन लागली नारळ काढण्यासाठी. हॅलो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. करा. ओके तो बाय बाय. बाय बाय. टेक केअर. हॅपी होली. गुड नाईट. 4 तारखेला होळी येणार आहे, तेव्हा मिळू. सो गाईज आजचा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये.
तो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.